नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असा तुमचं सगळ्यांचा कोकणातल्या सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आजचं चेहऱ्यावरचं स्मित हास्य म्हणजे आज आमच्या वाडीत असा बारसं एका चिमुकलीचो. तर सकाराम घुगळे म्हणजेच आमच्या वाडीतल्या सकाराम भाई कन्यारत्न प्राप्त झालेला असा. तर या सुवर्ण क्षणाचा आपण या कॅमेऱ्यात कैद करतलो, जेणेकरून ह्यो कायमचा आठवणींचा साठो जपान रावा कयो. तर यासाठीच म्हणजे आजचा व्हिडिओ मी शूट करतोय. तर संध्याकाळच्या दरम्यान बारशाची सगळी तयारी चालू असते आणि संध्याकाळी बारशाक सुरुवात होतली. तर मंडळी, खूप मोठं वारसा असा, कारण की प्रत्येकाकच जास्त करून वडिलांका जेव्हा लेकीचा धन प्राप्त होता, म्हणजे लेक जेव्हा त्यांच्या आयुष्यात येतात तेव्हा ते खूप खुश असतात. तर त्या चेहऱ्यावरचा वेगळाच एक स्मित हास्य असतं, जा की आमच्या भाईच्या चेहऱ्यावर कायमचं दिसून येतं आमका. तर म्हणजे आज आपण कोकणात बारसो कशा पद्धतीने साकारलो जातं ह्या आपण बघतलो. चला तर म्हणजे आजच्या ह्या व्हिडिओक सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण भाईंच्या घराकडे जाऊया. जेवणासाठी वाडीतली सगळी महिला मंडळी इकडे उपस्थित असतात. तर चला मग. तर मी या सकाराम भाईच्या घराकडे आत्ताच इलंय. तर सगळी आवाटातली म्हणजे जेवणाची तयारी करतात. हे कसली भाजी? चिकन. होय. तर काकी आणि मावशेडे सुक्या चिकनचा खोबरा बसतात. भात गेला कातलाय. दाखय भात दाखय. बरं आलं. माई आजी सांगतली. तर खळ्यात सगळी जेवणाची तयारी चालू असा. आता आपण आतमध्ये जाऊया. डेकोरेशन केलंय ना. चला, ह्यो सकाराम भाई जे का कन्यारत्न प्राप्त झालेला. भाजी फोडणे घालते. मावशी अडे मिक्सर लागलाय. तर मावशीने चिके द्यायची आहे. अडे बघ आई, अडे बघ. अरे बघ. भाईच्या टेरेसवरनं ना मस्त महादेवगडचं सीन दिसतात. आपण बघूया. आमच्या वाडीतला 3 मजली घर भाईंचा असं सकाराम भाईंचा. तर मी इसरसून तुमका सगळं व्ह्यू दाखवते आवाटातलं. तर चला मग बघूया. मंडळी, आमचा कोकण म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत वसलेला. तर तुम्ही बघू शकताय, उंचवट्याच्या भागावर घर असल्यामुळे इसरसून सगळं व्ह्यू छान दिसावतो. ही डोंगर रांग जी दिसतात ती असं महादेवगड पॉईंटची. तर मंडळी, शक्यतो जास्त तुम्ही बघू गेलास तर कोकणात प्रामुख्याने कौलारू घरांचा समावेश असता. कसलं टोभाडला? वाटाण्याचा सांबार. आमच्या कोकणाची एक खासियत असा, ती म्हणजे अशी की घरात काहीतरी छोट्या त्या मोठ्यापासून कुठलाही सण समारंभ किंवा काहीतरी कार्यक्रम असतो तर पारंपरिकरित्या तो कार्यक्रम पूर्ण केला जातात. तर सगळ्यात महत्त्वाचा असता म्हणजे सुवासिनींची ओटी भरणं. तर बारसो जाऊच्या अगोदर सगळ्यात अगोदर 2 सुवासिनींची ओटी भरण्यात येते. त्यानंतर बारशाची सगळ्या तयारीला सुरुवात केली. ओटी भरून झाल्यानंतर त्यांच्या दोन्ही सुवासिनींचा आशीर्वाद घेतात आणि त्यांच्या कार्यात सुरुवात करतात. त्यांचा आशीर्वाद म्हणजे एक चांगली मायाची थाप असते. बारशासाठी जमलेला त्यांचं सहकुटुंब सहपरिवार. तर बारशेकरांची पाहुण्या येलेल्या असतात. आत्ताच वहिनीचा माहेर कलमिस्ता कसा, त्याच्यामुळे
गोगड्यांच्या बाबल्याच्या चेडवाचो बारसो असा सगळी जाणां बाय जमान मटण रांधतात. आता चिकन आणलेला चिकनला बरा मॅरिनेट करून मसाले वगैरे लावून आता फोडणे घालतात. खळ्यातच जेवण केलं म्हणजे जेवणाची सगळी तयारी चालू असा हवेशीर. तर मागे सगळी जेवणाची तयारी चालू असा आता चिकन फोडणे टाकतले कसं बोला काय काय वारा येतात निरोळ्यात जातात. वाऱ्या त्यांच्या डोळ्यात जातात. तर फोडणे घालताय बघा चिकेताईची आई आणि तिका मदत करता आपल्या माझी आई. आई बोल दोन शब्द बोल शेजाराक बारसा तुझ्या. बारसा होयतो शेजाऱ्याक बारसा. हम्म. किलो रानू सगळी जण जमाना वाटातली हा. माणसा कोणी कातल्यानी कोणी भातल्यानी कोणी चिरल्यानी कोण फोडणे घालतो आणि कोण बसली सगळ्यात काम करतो. विराज काय करतो तू? ह्यो बघा ह्यो विराज असा याची आजी आणि ह्यो माझे व्हिडिओ बघत असतेस. तू मला बघतोस फोन मध्ये? हा बघतोस? त्यांच्याकडे खूप वाटतं. आपल्याकडे 50-60 किलो हाडतं दोनता, तुमच्याकडे 40. आमची 40 किलोची माणसं असं ना सांगतो रे का आम्ही जास्त खोटा बोलतो विचार काय ठेवता पाणी तापत पाणी एकत्र सगळं सांगा ना नाव सांगा मोठे कारण घालतले ना जेव्हा लिंगेश्वर लवटण्याच्या आधी गोटी बनलेली आहे आणि बारशाचा कार्यक्रम आहे या ठिकाणी केलेला आहे. सर्व आशीर्वाद द्या आणि कार्यक्रम आता आमच्या तर आता आळूबाळू करतात. ही मेन प्रक्रिया असता बारशातली कोकणातली.
आतू कडे गेला हो आतू कडे काय गो ओळखत नाही बाका आत्मी ना गावता चटणी घाल